नमस्कार. उजाड उघडे माळ रानही ही कविता आहे अक्षर भारतीची. तर या कवितेच्या ज्या कवयित्री आहेत त्या ललिता गादगे. त्याने वसंत ऋतूचे एक आगमन जे होतं त्यानंतर निसर्ग सौंदर्यातले जे बदल होतात त्याचं एक वर्णन केलेलं आहे चांगल्या पद्धतीनं. तर या कवितेचे काही प्रश्न उत्तर आहेत, स्वाध्याय आहे, तो आपण पाहूया. तर सगळ्यात पहिला प्रश्न जो होता तो बघा, की कारणे लिहा. मतलब कशामुळे हे होतं त्याचं कारण त्याने विचारलंय. तर मी एकदम काळ्या रंगामध्ये डार्क कलर मध्ये जे लिहिलंय त्याच्यावर तुम्ही फोकस करा. तर इथं बघा, कवयित्रीच्या मते दाही दिशांना रंग उधळले कारण, कवयित्रीच्या मते दाही दिशांना रंग उधळले कारण सृष्टी वसंत ऋतूचे स्वागत करण्यासाठी काय झालेली आहे, सज्ज झालेली आहे. त्याचं उत्तर कसं सापडतं ते आपण बघूया. कवयित्री तिच्या मते दाही दिशांना रंग उधळले का, ठीक आहे, स्वागत करण्या वसंत ऋतूचे, हे त्याचं उत्तर आहे. दाही दिशांना रंग का उधळले, कारण वसंत ऋतूचे स्वागत करायचं आहे म्हणून, ठीक आहे, स्वागत करण्या असा त्याचं उत्तर आहे. ठीक आहे. त्यानंतर जगातील सर्व फुले मनात झुरू लागली. झुरू लागली मतलब जळू लागली, जलना, जळू लागली. का लागली, जलस, जलसी, जलस म्हणजे जगातील सर्व फुले मनात झुरू लागली कारण मातीच्या मांडीवर बहरून आलेल्या पळस फुलांचे सौंदर्य त्यांनी पाहिले. म्हणजे हे बघा त्याचं उत्तर इथं आहे. कुसुमे सारी या जगातली पाहुणी त्यांना मनात झुरती कारण मातीच्या अंकावरती किंवा मातीमधून असं आपण म्हणू शकतो, माती काय झालेली आहे, ही पळस फुले बहरून आली, मातीमधून पळस फुले बहरून आली म्हणून कुसुमे सारी, कुसुमे म्हणजे फुले है ना, फुले, फुले या जगातली फुले काय झाली, झुरायला लागली, असं त्याचं उत्तर आहे. कारण पळस फुलांचे सौंदर्य त्यांनी पाहिले, मातीतून बहरून येणारे सौंदर्य पाहिले म्हणून ती झुरू लागली. तर वसंत ऋतूच्या स्वागतासाठी आतुर असलेले घटक कोणते आहेत बघा, सृष्टी आहे, त्याच्यामध्ये नागफणी नावाची वनस्पती आहे ज्याला आपण निवडुंग म्हणतो, लिंबोणीचं झाड आहे म्हणजे लिंबाचं झाड, सांबर नावाची वनस्पती आहे, पळस आहे, वड आहे, घाणेरी नावाची वनस्पती आहे, पिंपळ वृक्ष आहे, आंबा आहे आणि उजाड माळ रान सुद्धा स्वागतासाठी आतुरच दिसतंय ना त्याच्यामध्ये. बघा, उजाड माळ रानही है ना, उजाड माळ रानही काय झालेलं आहे, स्वागताला उत्सुक आहे कारण वसंत ऋतू यावा आणि पृथ्वीच्या या सृष्टीमधले जे बदल घडावेत, चांगले बदल घडावेत असं त्यांना अपेक्षित आहे. त्यामुळे घटक आहेत बघा, पिंपळ नावाचा वृक्ष म्हणजे इथं जर तुम्ही पाहिला पळस है ना, त्यानंतर आंब्याचं झाड, कोकिळा पण उत्सुकच दिसते बघा, पिंपळ पाने, सांबर नावाचा वृक्ष, ठीक आहे, घाणेरी नावाची वनस्पती, त्यानंतर अजून इथं पाहिलं तर नागफणी, नागफणी पण उत्सुक आहे, लिंबोणीचं झाड पण आहे. ठीक आहे, असं त्याचा अर्थ आपण घेतला पाहिजे. त्यानंतर निसर्गाचे रूप खालील बाबतीत स्पष्ट करा. वसंत ऋतू आगमनापूर्वी कसा होता आणि आगमनानंतर कसा होता. आगमनापूर्वी कसा होता, तो बेरड होता, कोरड सृष्टी होती त्याची, बरोबर आहे. आणि आगमनानंतर कसा झालेला आहे बघा, विविध पाना फुलांनी नटलेल्या वृक्षांनी बहरलेली ती सृष्टी झालेली आहे. म्हणजे आगमनानंतर बदल कसा घडलाय, आगमनापूर्वी कसा होता तो, हे बघा, बेरड, बेरड कोरड इथली सृष्टी, आणि आगमन झाल्यानंतर, आगमनापूर्वी कसा होता, बेरड कोरड होता आणि आगमनानंतर काय झालेला आहे बघा, तो गर्द पोपटी झालेला आहे, तो नटून थटून एकदम त्याच्यामध्ये चांगले बदल घडलेले आहेत है ना, बहरून आलेला आहे तो निसर्ग, असा त्याचा अर्थ आहे. त्यानंतर सृष्टीतील खालील घटक वसंत ऋतूच्या आगमनाने कसे सजले, तर घटक दिलेला आहे आणि त्याचं सजणे कसं झालंय बघा, लिंबोणीचं जे झाड आहे ते कसं झालंय, गर्द पोपटी रंगाचे कपडे घातलेत की नाही त्यानं, बघा गर्द पोपटी रंगाचे कपडे त्याने घातलेले आहेत. आपण इथं बघूया, गर्द पोपटी लेवून वसणे, वसणे म्हणजे काय, कपडे, मुरडत आली लिंबोणी, लिंबोणी काय झाली, मुरडत आलेली आहे. नागफणी काय झालेली आहे, कर्णफुले त्यांनी घातलेली आहे तांबड्या रंगाची. असा त्याचा याच्यामधून अर्थ तुम्ही शोधून लिहा. बघा, लिंबोणीच्या यानं काय घातलेलं आहे, पोपटी रंगाचे कपडे घातलेत. कपडे म्हणजे काय, त्याला शब्द आलेला आहे वसणे, वसणे. नागफणी म्हणजे निवडुंगानं काय घातलेलं आहे, गडद लाल रंगाची कर्णफुले, कर्ण म्हणजे कान, कानातली फुले घातलेली आहेत. घाणेरी रंगानं काय घेतलंय, ओढणी है ना, दुपट्टा असे म्हणतो ना आपण, दुपट्टा. दोन रंगाची, दुरंगी, इथे शब्द आहे बघा, दुरंगी, दुरंगी चुनरीत उभी घाणेरी ही नटुनी थटुनी,
दोन रंगाची चुनरी किंवा त्याला आपण ओढणी म्हणून असं. पळस फुलाने काय गाठलंय? मातीच्या गालिच्यावर बहरलेलं आहे पळस फुल. तर खालील शब्दांचे जे समानार्थी शब्द आहेत, भेट वस्तूला कुठला समानार्थी शब्द आहे बघा कवितेमध्ये? नजराना आहे. सजली म्हणजे काय? नटून थटून आहे ना. अरुंद रस्ता म्हणजे पानंद. फुले म्हणजे काय? कुसुमे. बघा इथं जर तुम्ही बघितला तर हे बघा, कुसुम म्हणजे फुले, पानंद म्हणजे हा शब्द, नटून थटून म्हणजे सजणे, नजराना म्हणजे भेट वस्तू. तर हे शब्दांचा अर्थ आपण इथून असा घेतला पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर बघा पुढील प्रश्न, वसंत ऋतूच्या स्वागतासाठी, तर हा आपण प्रश्न पाहिलेला आहे. त्यानंतर हा पण प्रश्न झालेला आहे. तर भावार्थ आधारित काही प्रश्न आलेत बघा. सांबर लाल कळ्यांनी लखडून उभे स्वागता पानंदीवरी, या ओळीचा संदर्भ स्पष्ट करा. तर ही कविता आहे उजाड उघडे माळ. उजाड मतलब पॅरल है ना, पॅरल. ओपन, उघडे मतलब काय? ओपन. माळरान मतलब ग्रासलँड. ग्रासलँड असं. ठीक आहे, ग्रासलँड असा त्याचा अर्थ आपण इथं घ्यायला पाहिजे. त्यानंतर कवयित्री कोण आहेत? ललिता गादगे आहेत. तर वसंत ऋतूच्या आगमनाने सृष्टीच्या सौंदर्यात झालेले मग बदलाचं वर्णन केलंय. तर काय झालंय? सांबर तो वृक्ष आहे. वसंत ऋतूच्या येण्याने काय झालंय? झाडांना नवीन काय झाली? पालवी आलेली आहे. मोरपिसासारखा मुलायम कोवळ्या पानाने बहरलेला पिंपळ वाऱ्यामुळे काय झालंय? सळसळत आहे. पानंदीवरती म्हणजे शेतातून जाणाऱ्या चिंचोळ्या वाटेवर लाल कळ्यांनी बहरलेले सांबर वृक्ष स्वागताला सज्ज आहेत, असा अर्थ इथे अपेक्षित आहे. म्हणजे वसंताचं येणं काय झालेलं आहे? सांबर वृक्ष काय झालंय बघा? बहरलाय है ना. हे बघा, सांबर वृक्ष काय झालेला आहे? बहरलेला आहे. त्याचं ते चित्रमय वर्णन केलेलं आहे. वसंत ऋतूच्या आगमनानं झाडांना नवीन पालवी फुटले, मोरपिसासारखा मुलायम कोवळ्या पानाने बहरलेला पिंपळ वाऱ्यामुळे सळसळत आहे, असं त्यांना सांगितलेलं आहे त्यांनी. आता पुढील प्रश्न बघा. उजाड उघडे माळ रानही गाऊ लागले वसंत गान, या ओळीतील तुम्हाला कळलेले अर्थ सौंदर्य स्पष्ट करा. उजाड उघडे माळ रानही, तर ही कविता आपण इथं बघितली. वसंत ऋतूच्या आगमनापूर्वी कसं होतं? कोरड होती ना, बेरड होती, अशी ड्राय होती ती पृथ्वी आपली सृष्टी. तर त्याच्यामुळे काय झालंय? वसंत ऋतूच्या आगमनामुळं सृष्टीचे सारे चैतन्य, सृष्टीच नवतरुण झालेली आहे. सारी झाडे काय झालेली आहेत? नव्या पालवीनं सजलेली आहेत. उजाड उघड्या माळ रानावरही आता काय झालेले आहेत? रान फुले बहरून येतात. सुंदर रंगाच्या रान फुलांनी सारे माळरान सजते. येथे वसंत हा नवनिर्मितीचं प्रतीक आहे. बरोबर. एरवी उजाड आणि भकास असणारे माळरान काय झालंय? आता वसंतात बहरते की ते जणू वसंताचे नवनिर्मितीचे गीत गात आहे, अशी कल्पना कवयित्री येथे करते. ठीक आहे, असं आपण पाहूया. वसंत ऋतूच्या आगमनामुळे सृष्टीत होणारे बदल तुम्हाला तुमच्या निरीक्षणाने लिहा. तुम्हाला जे वाटतात ते काय लिहा. तर काय होतात? वसंत ऋतूच्या आगमनाने सृष्टीत अनेक बदल होतात. झाडांना पालवी फुटते. बरोबर आहे. फुलझाडांना रंगबिरंगी येतात बघा. आंब्याच्या झाडाला मोहर येतो, काजूच्या झाडाला मोहर येतो. ठीक आहे. वातावरणात एक नवीन उत्साह येतो. शिशिर ऋतू, वसंत ऋतूच्या अगोदर शिशिर ऋतूमध्ये काय असतं? भकासपणा असतो. निष्पर्ण झाडे असतात सगळी. वसंत ऋतूत मोहरतात, फुलतात आणि रंगबेरंगी फुलांनी बहरून येतात. असा बदल झालेला आहे. कोकिळा सुद्धा मधुर कुजनातून म्हणजे त्याच्या गाण्यातून काय झालेले? वसंत ऋतूच्या आगमनाचे आपल्याला चाहूल लागते. आणि असं म्हणतात फुलांचा सुगंध दरवळतो, असं त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. पक्ष्यांचा किलबिलाट, कोकिळेचा मधुर कुजन आणि इतर पक्ष्याच्या गाण्याने वातावरण अधिक आनंददायी होते, असं आपण म्हणू शकतो. तर सृष्टीचे सौंदर्य कायम राखण्यासाठी तुम्ही काय कराल? तर पहिल्यांदा बघा, मी झाडं लावीन आणि त्याचं रक्षण सुद्धा करेन. जास्त झाडे लावा आणि जी झाडे आहेत त्यांची काळजी घ्या. अनावश्यकपणे झाडे तोडू नका. जंगलतोड थांबवा, जंगल वाचवा आणि जंगलाचे रक्षण करा. कारण तो निसर्गाचा घटक आहे. जलसंधारण करणे, पाण्याचे योग्य व्यवस्थापन करणे, पाणी जास्त त्याचा वापर काळजीपूर्वक करणे, कचरा योग्य ठिकाणी टाका, पर्यावरण स्वच्छ ठेवा, निसर्ग संवर्धन संस्थांना मदत करा, पर्यावरण आणि निसर्गाच्या संवर्धनासाठी काम करणाऱ्या संस्थांना पाठिंबा द्या आणि त्यांच्या कार्यात सहभागी व्हा. तर असं हे आपल्याला याच्यामधून दिसतं. एकदम छान आणि सुंदर अशी कविता आहे. त्यांनी एकदम छान पद्धतीने आपल्याला सांगितलेलं आहे.
तर या व्हिडिओला तुम्ही नक्की पहा आणि हा व्हिडिओ हे माझं चॅनल सबस्क्राईब सुद्धा करा. थँक्यू.